आहा. जय जवान जय किसान मित्रांनो. हे फळ हे आपल्या कष्टाने पिकवलेलं आहे बरं का. आणि बरेचसे फळं होते त्यात आज हे खूप मोठं फळ 1 किलोच्या जवळपास पुढे होतं. एकच सापडलं, पण त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. एक जरी सापडलं ना तरी आम्ही गोळा करून बऱ्याच पिढ्यानपिढ्या पुढे जमा करून ठेवायचं आणि येणाऱ्या पिढ्यांना बसून खायचं हे आमच्या बळीराजाच्या शेतकऱ्याच्या रक्तात नसतं. आणि त्याच्यामुळेच एक नवीन विषय आपल्या सध्या सगळ्या आता राजकारणामध्ये आपण ऐकतोय, पाहतोय. आणि कधी कधी खूप रागही येतो, नाही का. कारण आपलेच पैसे ते लोक घेतात आणि आपण बेकारासारखं त्यांना मागतो. अशी आपल्या शेतकऱ्याची अवस्था झाली आहे. तर बघा, आपण कुणाला नावे ठेवत नाही, काय नाही. हे सत्य परिस्थिती मी माझ्या लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ही एक माझा स्वतःचा एक अट्टास असतो नेहमीच. तर तो अट्टास मी आज तुमच्यासमोर मांडतो मित्रांनो. बघा कसं वाटतो. एक घास घेतोच तोपर्यंत. वाह, लाजवाब. आपल्या घामाच आहे. बघा आता, तुमच्या पोरानं घोटाळा केला, यात तुमची काय चूक. 70,000 कोटी ढापून भागली नाही का भूक. इथं बळीराजाला द्यायला बजेट नाही उरलं. साहेब, तुमच्या पोरानं तर वतनाचं सुद्धा चोरलं. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला कमळानं आश्रय दिलाय. मिळेल का असा कोणी जो ठामपणे विरोधात उभा राहिलाय. तुम्ही खुशाल मारा डल्ला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही खुशाल मारा डल्ला, आम्ही तुमच्या पाठीशी हाव. चोरीशिवाय कसं चालणार या राजकारणाचा डाव. टॅक्स आम्ही भरून प्रामाणिकपणे जगतो, मळवून धंड सारं हक्काचं मागतो. करोडो रुपये पोराचे माफ तुम्ही केले. शेतकऱ्याच्या ताटातलं खाऊन साहेब बेईमान झाले. साहेबाचं पोर म्हणून करोडो रुपये ढापणार, कष्ट करून आमच्या हाती हिशोब मात्र शून्यच येणार. कितीही मोठा गुन्हा करा, डाव जिंकणार तुमचाच पत्ता. कितीही मोठा गुन्हा करा, डाव जिंकणार तुमचाच पत्ता. बघणारा मात्र बघतच राहील, फक्त असावी लागते हातात सत्ता. राजकारणातल्या घराणेशाहीला नाही राहिले, राजकारणातल्या घराणेशाहीला कोण घालणारा आळा. घोटाळे करून तुम्ही लोकशाहीचा दाबलाय गळा. तुमच्या काळात नाही राहिली इज्जत, नाही राहिले सुरक्षित किल्ले. निवडणूक जवळ आले की कसे होतात बॉम्ब हल्ले. कमळाबाई पंच असताना मिळणार तुम्हाला फ्री हिटवर फ्री हिट. कमळाबाई पंच असताना मिळणार तुम्हाला फ्री हिटवर फ्री हिट. काहीच नाही होणार तुम्हाला, लगेच मिळणार क्लीन चिट. हॅशटॅग बावकी. बघा, एवढा सगळा अट्टहास जो आहे तो मी माझ्या लेखणीतून मांडतोय, आपल्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो. आणि हे अगदी सत्य आहे. याच्यामध्ये कुठेही आम्ही कुणालाही जाणून बुजून टार्गेट करून हे लिहिण्याचा किंवा बोलण्याचा आम्ही अट्टहास केलेला नाही किंवा आम्ही तसं करतही नाही मी. परंतु मला वाटलं एवढं सगळं होते राव. आम्हाला तुम्ही बजेट, शेतकऱ्यांना जर तुम्ही एवढं अख्खं आसमानी संकट आलं असताना शेतकरी पार तळागाळाला जाऊन बुडालेला आहे, त्याला वरी घ्यायचं, त्याला वरी काढायचं नाव नाही. तुमच्याकडे बजेट नाही त्यावेळेस शिल्लक म्हणताय. आणि आता जर का तुम्ही एवढे मोठे घोटाळे करणार असाल, सत्तेमध्ये असण्यामुळे तुमच्या ह्या गोष्टी झाकून जातील. शेवटी कसं असतं की कमळाबाईचा हात तुमच्या जर डोक्यावरती असेल ना तर काहीही शक्य आहे. कॉल्ड फॉर वॉशिंग मशीन, एव्हरीवन, कोणीही सांगतं हे. त्याच्यामुळं ना थोडंसं भानावर या. आणि माझ्या या काव्यातून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की आपला पैसा हा
नक्कीच आपल्या पैशाचे आपल्या ह्या तिजोरीवर चोरच बसलेले आहेत आणि ते पैसे त्यांनी लाटणार, त्यांनी ढापणार, त्यांनी चोरून त्यांच्या पिढ्यानपिढ्या पुढे येणाऱ्या 100 पिढ्या जगवणार आरामात आणि ते कायमस्वरूपी आपल्या नरड्यावर आपल्या उरावर बसलेलेच राहणार. हे लक्षात घ्या. हे कुठेतरी थांबवण्यासाठी ना आपण कुठं ना कुठं एक पाऊल पुढे उचललं पाहिजे मित्रांनो. त्यासाठी हा अट्टहास केला आहे. बघा तुम्हाला पटतो का? पटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन जर असाल तर फॉलोसुद्धा करा. जय जवान जय किसान. या ड्रॅगन खायला आणि जागेवर पोहोचू बरं का. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर बॉस. यस. वाव.